श्रेयवादाची लढाई यामध्ये बिलकुल नाही. आम्ही हा संप किंवा हे आंदोलन कुठल्याही राजकीय हेतूने केलं नव्हतं. संपूर्ण राज्यातल्या कर्मचाऱ्यांना माहिती होतं की आपल्याला दिलं तर एकनाथजी शिंदे साहेब देऊ शकतात आणि म्हणून आम्ही त्यांना 1/4/16 पासून मूळ वेतनामध्ये आम्हाला 7,000ची वाढ मागितली होती. एकत्रित कृती समिती केली होती. या कृती समितीने एकत्रितरित्या वाटाघाटी केल्या. नामदार उदयजी सामंत साहेब ऐका जरा सदावरती ऐका. किती वेळा काय करणार राव, जरा ऐका. काय करायचं नाही, काय नाही तुमच्यासारखं. या ठिकाणी कृती समितीने एकत्रितरित्या लढा दिला. या लढ्यामध्ये आम्हाला 1/4/20 पासून आम्हाला या ठिकाणी वेतनवाढ देण्याचं मान्य केलेलं आहे. सरकारचे आम्ही आभार करतो. महाराष्ट्र कृती समितीचा आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते एसटी कृती समितीच्या एकूणच या आंदोलनामध्ये जे आहे ते वादाची ठिणगी बघायला मिळते आहे. आणि एकूणच श्रेयवादाची लढाई जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळत आहे. कारण याच एसटी संघटनांमध्ये वेगवेगळे जे आहे त्या संघटना बघायला मिळत आहेत आणि कुठेतरी याच्यामुळे वाद जो आहे तो बघायला मिळत आहे. एकीकडे या ठिकाणी कृती समितीचं मत जे आहे ते व्यक्त करण्यात येत होतं, तर दुसरीकडे सदावर्ते यांनी या ठिकाणी येऊन घोषणाबाजी सुरू केली असल्याचं देखील बघायला मिळत आहे. आणि त्यामुळे आपण बघतोय की या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते श्रेयवादाची लढाई सध्या याच संपानिमित्त बघायला मिळत आहे. आणि आपण बघतोय की एकीकडे जे आहे ते कुठलीही श्रेयवाद नसल्याचं बोललं जातं, दुसरीकडे या ठिकाणी जे आहे श्रेयवादाची लढाई या सह्याद्री गेस्ट हाऊसच्या बाहेर बघायला मिळते. कॅमेरा पर्सन नितीनचा बैठक आणि सामना न्यूज मुंबई. कामगारांचा विजय हा गेल्या श्रेयवादाची लढाई वाटते का? कारण एकीकडे घोषणा ज्या पद्धतीनं हे नौटंकी सुरू झालेली आहे हे अत्यंत क्लेशदायक आहे. एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्याकरता गेल्या 2 दिवसापासून आंदोलनामध्ये उतरला आणि 2 दिवस आंदोलनामध्ये उतरल्यामुळं आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय घेतला. हा विजय हा एसटी कामगारांचा विजय, कृती समितीचा विजय. कृती समितीने आंदोलन केलं म्हणून एसटीच्या कामगारांना न्याय मिळाला. हा आत्ता आलाय, हा एकटी आत्ता आला, याचा काही संबंध नाही. कृती समितीचा विजय आहे. सर्व कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार आहे. कारण हा कामगारांनी हा विजय मिळवला आहे आणि म्हणून ही वेतनवाढ मिळालेली आहे. ही जी बैठक आहे एकीकडे सदावर्ते घोषणा देतात. सदावर्तेचा आणि या वेतनवाढीचा काही संबंध नाही. सदावर्ते आंदोलनाला विरोध करून कामगार विरोधी भूमिका सदावर्तेने घेतली होती आणि कामगारांनी स्वतःच्या ताकदीवर कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे हे श्रेय फक्त आणि फक्त हा कामगारांचा न्याय आहे आणि कामगारांचा विजय. याच्यामध्ये बाजार मुंगे आणि इतर कोणाचाही काही संबंध नाही. निश्चितच आम्ही 2 दिवस आंदोलन केलं आणि 2 दिवसाच्या आंदोलनानंतर 1/4/2016 पासून आम्ही आंदोलनाचा यश मिळालेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.